हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला लास्ट जे माझं व्लॉग आहे ते आलेलं, तर ते 8 मंथचं जे पण रुटीन होतं ते शेअर केलेलं. आणि हे व्लॉगला म्हणजे ह्या व्हिडिओला खूप दिवस झाले, महिने झाले आहेत. जवळजवळ आता माझं बाळ 4 महिन्याचं होत आलेलं आहे. आणि हे ना मी व्हिडिओ शूट करून ठेवलं होतं, पण एडिट करून टाकण्याची वेळच मिळाली नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं मेमरीज सेव्ह करते, तर टाकून देते. वेळ झालं तरी काय हरकत नाही, कारण लाईफटाईम असते आणि माझं बाळ मोठं झालं तो सुद्धा बघू शकते. त्यामुळे मी आता हे शेअर करत आहे तुमच्यासोबत. तर इथे ना डिलेवरी वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मी डिलेवरीचं काही शूट नाही केलेलं, कारण माझी डिलेवरी अचानकमध्येच झाली. डेटच्या आधीच डिलेवरी होऊन गेली. त्याच्यामुळे काही शूट नाही केलं मी, कारण सगळी गडबड झाली. आणि तुम्ही बघितलंच होतं की आम्ही दोघंच इथे होतो. तर ते सगळं अचानक घडलं आणि तिथे कसं हॉस्पिटलमध्ये वगैरे असं काही सुचलंच नाही, कारण प्री प्लॅन जर असलं की असं होणार आहे तर वेळ असते आपल्याकडे आणि आपण काहीतरी ठरवू शकतो. पण सगळं असं अचानकच घडलं, त्याच्यामुळे तिथे काही शूट केलं नाही. माझी तर काही कंडिशन होतीच नाही शूट करायची. तर इथे ना मग सगळं झालं. त्यानंतर इथे सुट्टी झाली होती आम्हाला, डिस्चार्ज. तर इथे घरी आलो होतो आम्ही. तर तेच छानपैकी माझ्या बाळाचं मस्तपैकी वेलकम केलेलं आहे. तर ही माझी मम्मी आहे आणि आता जो एक इथे उभा होता तो माझा भाऊ आहे. तर माझ्या भावानी वेलकमची पूर्ण तयारी करून ठेवली होती. त्याची इच्छा होती आणि माझी पण होती, पण मी काय पॉसिबलच नव्हतं मी काय अरेंज करू शकते. पण मी असं खूप काय काय ठरवून ठेवलं होतं, पण ते सगळं काही होऊ शकलं नाही. वेळेवर सगळं म्हणजे वेगळंच काहीतरी घडलं. आणि मग इथे आता वेलकम वगैरे झालं आणि तुम्ही आता इथे डेकोरेशन बघू शकता. सिम्पलचं डेकोरेशन केलं होतं, कारण सुट्टी होणार आहे नाही होणार आहे, होणार आहे नाही होणार आहे असंच चालू होतं. आणि वेळेवर मग सुट्टी झाली हॉस्पिटलमधून, तर जसं अरेंज झालं तसं केलं. कारण काय झालं, हॉस्पिटलमधून यायची पण घाई आणि इकडे डेकोरेशन पण, तर त्याच्यामुळे मग जे थोडंफार जे पण झालं ते झालं. तर तुम्हाला हे सिम्पलचं डेकोरेशन कसं वाटलं नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी तुमच्यासोबत आज खूप दिवसांनी लाँग व्हिडिओ शेअर करत आहे. आता मी विचार केला की वेळ तर मिळत नाही आहे. कसं होतं ना, मी व्हिडिओ शूट करून टाकते, पण मला त्याला एडिट करणं आणि पोस्ट करायलाच वेळ मिळत नाही आहे. पण आता मी जरा रिटर्न येणार आहे आपल्या यूट्यूबला, कारण खूप गॅप झाली आहे. मध्ये प्रेग्नंट होती तेव्हा पण माझे व्हिडिओज काही येत नव्हते बरोबर, काही ना काय चालूच असायचं त्याच्यामुळे. आणि आता तर बाळच आहे छोटं, तर कधी काय सुरू असते. पण आता मी करणार आहे हे बरोबर. आणि माझ्याकडे थोडं काय काय शूट केलेलं आहे, तर ते मी आता तुमच्यासोबत आधी शेअर करणार आहे. मग त्याच्यानंतर कंटिन्यू व्लॉग्स येतील. नाहीच जर मी लाँग व्हिडिओ टाकू शकले तरी मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे तुम्ही डेकोरेशन बघितलंच आणि माझं बाळ कसं वाटतं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर ना काही दिवसानंतरच्या क्लिप्स आहेत हे. तर बाळ जे आहे ना ते मूडमध्ये जन्माला आलं होतं, तर त्याची मूड शांती करावी लागते. तर पंडितने सांगितलं होतं की काहीतरी 1.25 महिन्याच्या आत ती पूजा करावी लागते, तर इथे तीच आहे. तर याचे पण थोडेसे क्लिप्स होते, तर मी म्हटलं सगळे एकामध्येच असं अटॅच करून एक व्लॉग याचा पूर्ण व्हिडिओ बनवून टाकते. तर इथे तीच पूजा चालू आहे आणि पंडितच्याच हाताने करून घेतली आम्ही, कारण ते मूडमध्ये असलं की मूड शांती करून घ्यायची असते म्हणून. त्यानंतर इथे आता आरती वगैरे झाली आणि पूजा सुरू आहे. तर हे थोडं मम्मीनी शूट करून ठेवलं होतं, त्याच्यामुळे हे काही मेमरीज असतं, थोडंसं क्लिप्स आहेत माझ्याकडे. नाहीतर मी काय शूट केलेलं नव्हतं. हे बरं झालं तिने तरी थोडंफार करून ठेवलं. आणि मग ना त्याच्यानंतर आम्हाला, कारण नाव ठेवायचं होतं बाळाचं, तर नाव ठेवायच्या आधी ही पूजा करायची होती. तर तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला तर मला नक्की सांगा. आणि माझं बाळाचं जे वेलकम केलं डेकोरेशन कसं वाटलं सिम्पलचं ते पण नक्की सांगा. तर इथे आता
तुम्ही बघू शकता मी साडी कुठली, ब्लाऊज कुठलं, काय तुम्ही विचार करत असणार कसले कपडे घातले मी. तर चालतं आता, काही होत नाही त्याला. कारण ना काय झालं होतं, मला कुठलेच ब्लाऊज आधीचे जे आहेत ते होत नव्हते बरोबर फिटिंगला. त्याच्यामुळे मी कुठला ब्लाऊज आणि कुठली साडी असं झालेलं. कारण ही साडी नवीन होती ना, त्यामुळे मी हिला घातली होती, पूजा होती तर इथे तीच आता पूजा वगैरे सुरू आहे. आणि मग त्याच्यानंतर काही नाही, हेच फक्त पूजेचं वगैरे सगळं आहे. मी विचार करत होते खूप दिवसापासून व्हिडिओ आता टाकू की नाही, कारण खूप दिवस, खूप महिने झाले. तर विचार करता करताच इकडं निघून गेलं एवढे सारे दिवस. आणि मग आता विचार केला की आहे व्हिडिओ तर डिलीट करण्यापेक्षा टाकलेले बरे ना. त्याच्यामुळे मग टाकून देते म्हटलं, कारण मी पण कधी मला पाहायची इच्छा झाली तर बघू शकते. त्याच्यामुळे व्हिडिओ टाकून दिलेला आहे. आणि त्यानंतर काही नाही, तुम्ही विचार करणार की 4 महिने झाले म्हणते ही तरी व्हिडिओ नाही टाकला हिने. पण काय झालं ना, सुरुवातीला मम्मी होती काही दिवस, मग तेव्हा तर काय रेस्ट होती काही दिवसाची, ते असतेच 1.5-2 महिने रेस्ट. तेव्हा मी काय मोबाईल जास्त यूजच नाही केला. आणि डिलिव्हरी अचानक झाल्यामुळे आणि दिवस व्हायच्या आधीच झाल्यामुळे थोडे काय ना काय प्रॉब्लेम चालू होते. त्याच्यामुळे सगळं म्हणजे काही जे विचार करून ठेवलं ते काहीच पॉसिबल झालं नाही. त्याच्यामुळे ना कधीच असं कुठलीच गोष्ट विचार करून ठेवली नाही पाहिजे असं वाटलं मला नंतर, कारण सगळं अचानक घडलं. पण माझं बाळ आणि मी खूप छान आहोत आता. तर इथे पूजा वगैरे बघू शकता तुम्ही सगळी झालेली आहे. आणि आता हे एंडिंगचीच हवन वगैरे जे आहे ते झालेलं आहे. मग इथे पूजा संपन्न होऊन जाईल. तर तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे काय व्लॉग नाही आहे, असंच थोडेसे क्लिप्स होत्या, तेच मी डायरेक्ट लावून फक्त त्याला व्हॉइस ओव्हर करत आहे. आणि एवढे दिवस झाले की आता मला काही कळत पण नाही आहे. पण जे मला दिसत आहे शूट केलेलं त्याच्यावर मी आपल्याकडनं बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथे सगळी आता बघू शकता तुम्ही पूजा वगैरे झालेली आहे. तर चला फ्रेंड्स, त्याच्यानंतर थोडे काही आणखी व्हिडिओ आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटते मी तुम्हाला अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला, भेटू नंतर. बाय.